For over 60 years, Ion Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and through strategic partnerships, we exemplify our worldwide reach. Our commitment to conserve the planet's resources drives us to realize our vision, to be the leader in our business, which is so vital to people's lives and the environment. Ion Exchange, a bond that goes back 60 years, a commitment that will continue for a lifetime. विनंती केली जाते मॅचला आपण सुरुवात करायची आहे. गणेश गोसावीला तुम्ही स्ट्रायकर एंडवर पाहतायत. शैलेश गोलंदाजीच्या मार्कवर. शैलेश पाटील एक मिनिट. हा पहिला चेंडू डेड घोषित करण्यात आला, याची देखील नोंद घ्या. ज्या कोणाचे ते मोबाईल्स पडलेत ते घेऊन जा. 3 ओके. चला आपण मैदानाच्या दिशेने वळूयात. शैलेश पाटील आणि त्याच्या विपक्षामध्ये गणेश गोसावी अप्पर एंडवर IEI चॅम्पियनचं प्रतिनिधित्व करतोय. पहिलाच बॉल, आखू टप्प्याचा चेंडू ग्लान्स केलाय. बॉल चाललाय फाईन लेगचा अंतर वेगानं कापत अक्षरशः मैदानाला आग लावत चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. गणेशच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीनं धावफलकाचा शुभारंभ केला. धावफलकाचा श्री गणेश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गणेश गोसावी ओपन केलाय धावफलकाला आणि इथे पहा नो बॉलचा सिग्नल आलाय. इट्स अ नो बॉल. संधी मिळेल फ्री हिटची पुढच्याच बॉलवर गणेशला. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. HO फायटर्सचा जल्लोष आपण समजू शकतो. ते सामना जिंकलेत, परंतु आयन पॉवर त्यांची देखील मेहनत या क्रीडा स्पर्धेकरता. नितेशचा गणेशचा हा फटका. गणेश गोसावीनं पाठवलाय चेंडूला सरळ लोअर परेल स्टेशनला. बॉल चाललाय 6 धावांसाठी. आला इथे पहिला या इनिंग मधला षटकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. खरं तर आमचे जे व्यवस्थापक कमिटी आहेत ती आता टेन्शन मध्ये आली आहे, कारण रोहा, रबाले, वाडा हे असे फलंदाज जर फलंदाजी इतकी वेगानं करायला लागले तर चेंडूंची किती पूर्तता करायची यावर देखील चला आपल्याला खेळावंच लागेल. मॅच कंटिन्यू करावी लागेल. त्यामुळे बॉल बॉय जे काही आहेत बाहेर गेलेले सगळे चेंडू वेगानं आत आणणं गरजेचं आहे. दुसऱ्या बॉलवर इथे मात्र षटकार आलाय. संघाची धावसंख्या पोहोचली 11. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. गणेश गोसावी मात्र अप्पर एंडवर आहे. फटका चांगलाय गणेश गोसावीच्या बॅट मधून येतोय धमाकेदार. आणखीन एक ब्लास्ट. 2 इन अ रो. 2 सलग षटकार त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून. थँक्यू. इथे गणेश गोसावी सांगतोय झुकेगा नाही साला. आज लढतायत खेळाडू. IEI चॅम्पियन. मागच्या वर्षी थोडंसं अपयश जरूर आलं, परंतु यंदाची सुरुवात मोठ्या दिमाखात केली आहे. फटका चांगला आहे ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. डीप मधून खेळाडू आलेत आणि फेकी देखील होईल. तत्पूर्वी अत्यंत वेगानं अक्षरशः चित्यासारखी चपळाई दाखवली दोन्ही खेळाडूंनी क्रीडांगणाच्या आतमध्ये. 2 धावा धावफलकावर कनेक्ट केल्यात आणि संघाची टोटल पोहोचवली आहे 19 धावसंख्येवरती.
फटका पहा, उंच पुरा आहे ऑन साइडला गणेशच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका, वन मोर ब्लास्ट प्लेड बाय मिस्टर गणेश गोसावी. तिसरा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती नेऊन ठेवली आहे. थँक्यू डी. परंतु त्यानंतर खूप चांगला चेंडू, त्याला अत्यंत सेन्सिबली निभावलंय. विकेटच्या अगदी जवळ एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट केली गेली आणि याच सिंगल रन्सच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 26 धावा. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. 26 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. शैलेश पाटील थोडेसे महागडे ठरले. गणेश गोसावीनं पहिल्याच षटकात त्यांना आसमान दाखवलं. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. एक चौकाराची खेळी त्यानं सजवली आणि नितेश, ज्याला आपण डाऊन द एंड पाहतोय, त्याची फळी मात्र अजूनही शांत आहे. संधी दिली जात नाहीये. त्याचं कारण आहे की गणेश गोसावी इन्फॉर्म फलंदाज आहे आणि निश्चितच इथे पाहतोय आपण दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. फटका पहा, ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि हा बॉल सरळ चेंडू 4 धावांकरता इथे आलाय चौकार. जो झोन खर तर ओला आहे किंवा जिथे मागच्या 2 दिवसापूर्वी या मुंबा नगरीमध्ये वरुण राजानं जी बरसात केली आहे, त्यामुळे आउटफील्ड थोडीशी ओली आहे अजून. त्याचा फायदा फलंदाजांना जरूर होतोय कारण क्षेत्ररक्षक त्या बॉल पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. ऑन साइडला हा फटका खेचायचा होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचेल 31-31. लॉस ऑफ 0. षटक नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ. ओव्हर द विकेट. गणेशचा हा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे तिथून धावा मात्र कंप्लीट केली गेली आहे. ती फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 32. 32 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. नितेशला आपण पाहतोय अप्पर एंडला. हा देखील तरबेज खेळाडू आहे. समोर गोलंदाजी करता स्वप्नीलला तुम्ही ऍक्शन मध्ये पाहतायत. प्रॉपर गोलंदाजी. पॉकेटचा वापर केलाय. अपील देखील केली गेली. पंच तटस्थ आहेत आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र संपन्न झाली आहे. हेडलीचा बॉल आहे, त्यामुळे प्रत्येक फलंदाजाची देखील दमछाक इथे मात्र होताना पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल. कौतुक करावं लागणार आहे स्वप्नीलचं. चांगली गोलंदाजी तो निश्चित सजवतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा गमावल्या गेल्यात शैलेश पाटील कडनं, त्या धावांना कुठेतरी सावरण्याचं काम इथे स्वप्नील करतायत. चांगली बॉलिंग, मेरिटनुसार गोलंदाजी होते रबाले संघाकडनं. विशेषतः फुलटॉस होता ऑन साइडला. पकडो कॅच, जीतो मॅच आणि इथे मात्र झेल केलाय धरणीला दान. कॅच ड्रॉप्ड. संधी मिळाली नितेशला, ज्या मार्फत एक सिंगल धावफलकावर कनेक्ट होते. संघाची टोटल पोहोचली 32 या आकड्यावर. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल. फुलटॉस होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. अत्यंत वेगानं बॉल चाललाय मागच्या झोन मध्ये आणि इथे धावा रोखल्या गेल्यात. फक्त 2 धावा कनेक्ट होतील. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं 26 धावा गमावल्या होत्या शैलेश पाटीलनं आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलनं पूर्णतः कंट्रोलमध्ये नियंत्रणात आणली धावसंख्या. फक्त 35 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 9 धावा त्यानं खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. रायझिंग रेंजर्स रोहा या संघानं आजच्या दिवसातल्या सर्वोच्च धावसंख्येला गवसणी घातली आहे. 100 धावा म्हणजे 101 धावा त्यांनी टोटल टार्गेट उभं केलं. आणि आता IAI चॅम्पियन एका एंडला नितेशला तुम्ही पाहतायत. नितेश पवार इथे मात्र बँग ऑन दी टार्गेट. यष्ट्या वाकवल्यात. नितेश पवार परतीच्या प्रवासाला 1 या धावसंख्येवर हा गडी 1 धाव करून मात्र निघालाय. बॅट्समन आउट.
जशी डॉनची एंट्री व्हावी तसाच क्रीडा विश्वातील सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रथमेश पाटणकर, रोह्याचा सुपरस्टार सध्या मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूचं जे नेटिव्ह आहे ते रोह्याचं आहे, परंतु रबालेमध्ये सध्या त्याचं कार्यरत आहे, त्यामुळे तो रबालेचं प्रतिनिधित्व करतोय. कदाचित रोह्याच्या मातीमध्ये ताकदच वेगळी आहे सर. हा, कंटिन्युअसली क्रिकेटचं मोठं पृथक्करण, मोठ्या मॅचेस आपण पाहत आलोय. आल्या आल्या पहिलाच बॉल, अप्पर एज घेऊन चेंडू चाललाय फाईन लेग इन फ्रंट ऑफ द विकेट, बॅक ऑफ द एंडला, जिथून फक्त 1-2 धावा ज्या धावफलकावर कनेक्ट होत आहेत. गणेश गोसावी आणि प्रथमेश पाटणकर संघाची टोटल पोहोचली आहे 37 या धावसंख्येवर. गोलंदाजी सध्या साहिल बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करतायत. बॉल तयार ओव्हर द विकेट, समोर आहे प्रथमेश पाटणकर. बँक ऑन द टार्गेट, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅट्समॅन आउट. नवीन बॅटर अक्षय शिंदे, बलाढ्य आणि बुलंद आणि तितकाच बेधडक. कॅप्टन 2023 ची रणनीती मला अजूनही आठवते, ज्यावेळी अक्षय शिंदेनं शेवटच्या षटकात 7 ते 8 धावा रोखल्या होत्या त्या सामन्याला जिंकताना. आता खरं तर संघ धर्म संकटात आहे. म्हणजे गणेश गोसावीनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली आहे त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक खेळाडूनं खऱ्या अर्थानं इथे मात्र निराशा केली आहे. गोलंदाज तयार, षटकातला पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवर अक्षय शिंदेचा हा फटका आणि पहा नो बॉलचा सिग्नल आलाय. बॉल तयार. गणेशचा हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये, 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये गणेश गोसावी थांबायचं नाव घेईल तर या खेळाडूनं इथे मात्र इतिहास रचायला सुरुवात केली आहे. कुठल्याही निश्चितच साथ दिली जात नसताना देखील गणेश मात्र क्रीडांगणावरती चांगला खेळ करतोय. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. संघाची धावसंख्या पोहोचवली आहे 43. त्यामध्ये विशेषतः गणेशच्या सर्वोच्च धावसंख्येचा म्हणजे 34 धावांचा समावेश आहे. नितेश पवार पूर्णतः अयशस्वी ठरला. त्यानंतर प्रथमेश पाटणकर देखील पूर्णतः फोल ठरली त्याची देखील फलंदाजी. आणि त्यानंतर एक हाती किल्ला लढवण्याचं काम जर कोण करतोय तर रबाल्याचा हा धुरंधर सध्या गणेश गोसावी क्रीडांगणावरती चांगली फलंदाजी करतोय. अक्षय शिंदेला तुम्ही डाऊन द एंड पाहतायत. डीप बॅटिंग ऑर्डर आहे, त्यामुळे आय चॅम्पियन रबाले संघाला ती एक जमेची बाजू असणार आहे. बॉल तयार, चांगली गोलंदाजी करतोय साहिल. षटकातले उर्वरित 2 चेंडू. ऑन साइडला हा फटका कन्वर्ट करायचा होता. लेग उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धावा ज्या धावफलकावर जोडल्या जात आहेत. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 4-4. नेल्सन फिगर मध्ये धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. षटक नंबर 3 सध्या प्रगतीपथावर आहे आणि गणेश गोसावीला हा एकटा रबाल्याचा वाघ मात्र इथे क्रीडांगणावरती धुमाकूळ घालतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा प्रेडिक्शन निश्चितच योग्य फलंदाजाचं पाहायला मिळालं, ज्या मार्फत एक सिंगल अतिरिक्त धावफलकावर जोडली जाते. या संघाची टोटल एका आकड्याच्या मदतीनं. स्कोर मूव्ज ऑन 45, लॉस ऑफ 2 विकेट. महत्वपूर्ण चेंडूंचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय तो 4.
चेंडू पडताळून पाहिले जात आहेत, तपासून पाहिले गेलेत. काही चेंडू हलके आहेत, काही चेंडू हे जड आहेत, त्यामुळे त्या गोष्टीला इथून अधोरेखित करावं लागेल आपल्याला. तिसरा षटक. चला, मोमेंटम तोडू नका सामन्याचा. 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. बॉल तयार. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग बाय मिस्टर साहिल. चांगली गोलंदाजी इथे मात्र निश्चित केली गेली आहे आणि एका निर्धाव चेंडूचे सांगता डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय. साहिलचं इथे कौतुक करावं लागणार आहे, जो सध्या प्रतिनिधित्व करतोय रबाले डेअर डेव्हिल्स या संघाचं. बॉल तयार. मोठा फटका. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला. अत्यंत वेगानं आले खेळाडू आणि तदनंतर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली गेली आहे. या आधीची आपण लढत पाहिली ज्यामध्ये रबाले वॉरियर्स संघ पहिल्या 2 षटकांमध्ये खूप मोठी धावसंख्या जरूर उभी झाली, परंतु त्यानंतरचं तिसरं, चौथं आणि 5वं षटक ज्यामध्ये भावेश दुबेचे 2 षटकं त्यांचा समावेश आपण पाहिला आणि तिथे धावसंख्येला रोख लागली गेली. कदाचित रबाले IAI चॅम्पियनच्या बाबतीत देखील तीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकात गणेश गोसावीनं तब्बल 26 धावा ठोकल्यानंतर उर्वरित 2 षटकं जर आपण पाहिली फक्त 7 धावा आणि पुढचं षटक 11 धावसंख्येचं पूर्णतः रोख लावली आहे गोलंदाजांनी. स्वप्नील आलेत गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. गणेशचा हा फटका ऑन साइडला. समोर साहिल आहे जिथे त्यानं टिपलाय, अचूक झेल आणि संपवलाय. फलंदाज गणेश गोसावीचा खेळ. बॅट्समन आउट. विकेट जबरदस्त. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चांगले प्रयत्न होते. झेल हातातनं सुटलाय आणि तदनंतर धाबा कंप्लीट केल्या त्या 2. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की वन्स अँड टूज पनिश द लूज. सिंगल डबलला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याच गोष्टीला इथे एक्झिक्यूट केलं जात आहे. धावसंख्या पोहोचली आहे फक्त 48 धावा. पहिल्या निलेश पवार आणखीन एक रबालाचा धुरंधर. त्याची आज उडीव इथे मात्र निश्चित जाणवते. एक अपघात झाला त्याला देखील आणि तीच सूचना माझ्यापर्यंत हेमंत कदम सरांनी पोहोचवली. तो देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. समीरचा हा फटका. व्हाट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पाठवलाय बॉल मिड विकेटच्या बाहेर. समीर पाटीलच्या बॅटचा तडाखा. मैदानाच्या आतमध्ये षटकार. षटकाराच्या सहाय्यानं इथे गिअर अप करण्याचा प्रयत्न समीरकडनं होतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. आडव्यात बॅटनं इथे मात्र चेंडू उडवलाय लॉंग ऑन मध्ये. नो मॅन्स लँड. क्षेत्ररक्षक विरहित जागा जी होती तिथून मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धाव संख्या पोहोचली आहे 55. नेल्सन फिगर मध्ये. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचा एक बॉल जो शिल्लक आहे. अक्षय शिंदे कॅप्टन संघाचा सेनापती इथून मात्र लढताना समोर आहे. गोलंदाज स्वप्नील. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट मिड विकेट मध्ये. एक सिंगल इथे आली आणि याच सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 56 या धावसंख्येवरती. गणेश गोसावी नंतर मात्र एकही फलंदाज क्रिकेट या क्रीडापटलावरती म्हणजे समीर पाटील आता एक चांगली कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आलाय आणि 5वं षटक जे प्रगती पथावर येईल. अत्यंत महत्वपूर्ण अशा अंतिम 2 षटकं जी बाकी आहेत. या 2 ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये निश्चितच एका बाजूला रबाले डेअरडेव्हिल्सचं कौतुक करावं लागणार आहे, कारण दुसरं, तिसरं आणि चौथं षटक क्वालिटी बॉलिंग इथे मात्र प्रस्थापित केली आहे. साहिलचा हा बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. कमी गतीने गोलंदाजी हा गोलंदाज करतोय,
परंतु टप्पा जो आहे बॉलचा तो अत्यंत अचूक आहे. म्हणजे ग्लेन मॅग्राथला आपण कधी पाहिलं ऑस्ट्रेलियाच्या ज्या शैलीनं तो गोलंदाजी करत आला त्याच पद्धतीनं सध्या साहिल गोलंदाजी करतायत. बॉल तयार ओव्हर दी स्टंप समोर अक्षय शिंदे. आणखीन एक मोठा फटका बॉल चालला स्क्वेअर लेगला सरळ चेंडू निघून जाईल. समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना अक्षय शिंदेच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या भारत का पानी हर रिश्ते की ये जान शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी भारत का पानी. जीरो बी भारत का पानी. For over 60 years, Iron Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and through strategic partnerships, we exemplify our worldwide reach. Our commitment to conserve the planet's resources drives us to realize our vision to be the leader in our business, which is so vital to people's lives and the environment. Iron Exchange, a bond that goes back 60 years, a commitment that will continue for a lifetime. ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर मध्ये जिथून एक सिंगल कंप्लीट केली गेली आणि पहा अतिरिक्त फेकी ओव्हर थ्रो ऍक्शन दुसरी धाव अक्षरशः चित्त्यासारखे दोन खेळाडू विकेटला कापत असताना इथे मात्र डेफिनेटली दोन धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल याच दोन आकड्याच्या मदतीनं 81 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट. आखू टप्प्याचा बॉल फटका फसलाय अक्षय शिंदे आणि पहा काय घडलं क्रीडांगणाच्या आतमध्ये. साईश निश्चितच इथे संधी दिली अक्षयला आणि पहा ओव्हर थ्रो ऍक्शन. मैदानाच्या आतमध्ये आपण म्हणतो ना की जर घर फिरलं ना की घराचे वासे देखील फिरतात
कदाचित तशीच क्षणचित्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावर जोडल्या गेल्यात. संघाची टोटल 83 ऑन स्कोर कार्ड. IA चॅम्पियन. खूप दर्जेदार फलंदाजी इथे मात्र केली जाते. अक्षय शिंदे कॅप्टनची इनिंग मात्र साकार करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. एक सर्वोत्तम खेळ कर्णधाराकडनं कसा व्हावा याचा एक नमुना अक्षय शिंदेनं एक मोठा एक अत्यंत दर्जेदार प्रदर्शन त्यांना सेट केलंय. फटका चांगलाय ऑन साइडला. आता लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा संधी प्राप्त. 2 खेळाडूंची टक्कर आणि त्याचा लाभ जो आहे तो इथे मात्र अक्षयला मिळेल. जीवदान अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली 84 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडूंचं सत्र मात्र बाकी आहे. समीर पाटीलला तुम्ही अप्पर एंडवर पाहतायत. मोठी संधी त्याला प्राप्त झाली आहे. इथे मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग मध्ये एक सिंगल इथे कनेक्ट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 85 ऑन स्कोर कार्ड. IA चॅम्पियन संघाने एक बलाढ्य गोडफलक उभं जरूर केलंय. त्यामध्ये गणेश गोसावी सारख्या फलंदाजाचं महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर समीर पाटीलने जी साथ दिली अक्षय शिंदेला, एक मोठी पार्टनरशिप बनवण्यामध्ये या 2 खेळाडूंचा मोठा सहभाग आहे. चांगली गोलंदाजी. अप्रतिम सुरेख बॉल इथे मात्र फेकला गेला आणि निश्चितच डॉट बॉलचं एक्झिक्युशन शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू शिल्लक जो बाकी राहिलाय. अक्षय शिंदे कर्णधार अप्पर एंडला तुम्ही खेळताना पाहतायत. IA चॅम्पियन संघाचा एका पाठोपाठ एक दुसरा देखील डॉट बॉल, परंतु इथे धक्का लागलाय. संघाची धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये 85 विजयाकरता 86 धावसंख्येची गरज आहे. 86 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम रबाले डेअरडेव्हिल्स. चला वाडा संघ आणि आयन स्टार वाशी. वाडा संघाचा कॅप्टन आणि आयन स्टार संघाचा कॅप्टन टॉस करण्याकरता बोथ टीम कॅप्टन आय रिक्वेस्ट यू प्लीज वेलकम. तुम्हाला दोघांनाही विनंती आहे. वाडा संघाचा कर्णधार तुषार सर आपला कॅप्टन लवकर पाठवा, अन्यथा समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल याची देखील नोंद घ्या. त्यामुळे वाडा संघाचा कॅप्टन इथं वेगाने येणं गरजेचं आहे आणि आयन स्टार संघाचा देखील कर्णधार इथं उपस्थित होतोय. आपल्या 11 खेळाडूंची यादी घेऊन तुमचं स्वागत आहे. चला वेगाने या आणि आदरणीय कदम सरांना देखील विनंती आहे की नाणेफेक करण्याकरता चला आयन स्टार. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान. भारत का पानी, भारत का पानी. जीरो बी भारत का पानी.